प्रकरण 5. गुरुजन. माझ्या वाचकांपैकी काहींची अशी कल्पना होईल की माझा हा तरुण कथानायक बहुधा रोगट, अतिभावनाप्रधान, चांगलीशी वाढ न झालेला, फिकट, क्षयी आणि स्वप्नात दंग असणारा असावा. पण होते ते उलट. आल्योशा हा यावेळी पुरती वाढ झालेला, गुलाबी गालांचा, नितळ डोळ्यांचा असा 19 वर्षांचा रसरशीत प्रकृतीचा तरुण होता. तो दिसायला मोठा देखणा, उंचनीच होता. त्याचे केस गडद पिंकट रंगाचे होते. त्याचा चेहरा नीटस, काहीसा लंबगोल होता आणि त्याचे डोळे मोठे चमकदार, गडद निळसर रंगाचे होते. तो विचारमग्न असे आणि वरून अतिशांत दिसे. गुलाबी गाल हे धर्मवेडेपणाचे किंवा अध्यात्मवाद यांच्याशी विसंगतच असतात असे काही नाही, असे कोणी म्हणतील. पण मला वाटते आलोशा कोणापेक्षाही अधिक वास्तववादीच होता. मठात असताना त्याचा चमत्कारांवर पूर्ण विश्वास होता खरा, पण माझ्या मते चमत्कार हे वास्तववाद्याच्या आड यायचे कारण नाही. केवळ चमत्कारांवरील विश्वासाने काही वास्तववादी आस्तिक होत नाहीत. खरा वास्तववादी जर नास्तिक असेल तर चमत्कारांवर अविश्वास करण्याइतकी दृढता आणि सामर्थ्य नेहमीच त्याला स्वतःमध्ये आढळून येईल. आणि जर त्याच्यापुढे एखादा चमत्कार नाकारता येणार नाही अशा स्वरूपात आला तर ती वस्तुस्थिती आहे हे मान्य करण्याऐवजी तो आपल्या इंद्रियांवर अविश्वास करणेच पसंत करेल. आणि जरी त्याने चमत्कार हे वास्तव म्हणून मान्य केले तरी तो ते आतापर्यंत आपल्याला कळून न आलेले निसर्गातील वास्तव इतक्याच अर्थाने मान्य करेल. वास्तववादी माणसात श्रद्धा चमत्कारातून उद्भवत नाही तर श्रद्धेतून चमत्कारांवरील विश्वास निर्माण होतो. एकदा का वास्तववादी माणसाची श्रद्धा बसली की मग त्याच्या वास्तववादात चमत्कारांना सुद्धा स्थान मिळते. ख्रिस्ताचा शिष्य थॉमस म्हणाला की प्रत्यक्ष दिसेपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही, पण जेव्हा त्याला खरोखर दिसूनच आले तेव्हा तो म्हणाला, माझा प्रभू तोच माझा ईश्वर. हा विश्वास काय चमत्कारामुळे त्याच्यात निर्माण झाला? ते मुळीच नसावे. त्याने विश्वास ठेवला याचं एकमेव कारण हे की विश्वास ठेवण्याची त्याची इच्छा होती. आणि जरी तो मी प्रत्यक्ष पाहीपर्यंत विश्वास ठेवणार नाही असे म्हणाला तरी देखील त्याच्या अंतर्यामी तो पूर्णपणे विश्वास बाळगत असला पाहिजे असा संभव आहे. कदाचित कोणी मला म्हणतील की आल्योशा मूढ होता, त्याची पुरती वाढ झालेली नव्हती, त्याचा अभ्यास पुरता झालेला नव्हता वगैरे वगैरे. त्यानं आपला अभ्यास पुरा केला नव्हता ही गोष्ट खरी, पण तो मूढ किंवा जड होता असे म्हणणे अन्यायाचे होईल. मी मगा म्हटले तेच पुन्हा म्हणेन की तो या मार्गात शिरला त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी त्याच्या कल्पनेला तोच मार्ग एकदम प्रतीत झाला व अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याकरता आपल्या आत्म्याला मुक्त करणारे हेच एक आदर्श साधन होईल असे त्याला वाटले. शिवाय काही प्रमाणात तो आमच्या गतयुगातील तरुण होता, म्हणजे स्वभावाने प्रामाणिक, सत्याची इच्छा धरणारा, सत्याचा शोध करणारा आणि त्यावर श्रद्धा ठेवून आपल्या अंतरात्म्याच्या साऱ्या शक्तीनिशी सत्याची उपासना करू पाहणारा, तात्काळ आचार करू इच्छिणारा आणि त्याकरिता सर्वस्वाचा, प्राणाचा सुद्धा त्याग करण्याची तयारी ठेवणारा. असा सर्व त्यागात प्राण्यांचा त्याग हा पुष्कळ वेळा अत्यंत सोपा असतो आणि एखाद्या कठीण व कंटाळवाण्या अभ्यासासाठी आपल्या उसळत्या यौवनाचा 5-6 वर्ष त्याग करणे हे त्यांच्यापैकी पुष्कळांच्या अगदी शक्तीपलीकडचे असते. अभ्यास ही उदाहरणादाखल म्हणून गोष्ट घेतली, पण या प्रकारच्या त्यागाने त्यांचीच स्वतःची सत्याची आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणून आपल्या पुढे ठेवलेल्या कार्याच्या उपयोगी पडण्याची त्यांची शक्ती 10 पटीने वाढते. ही गोष्ट दुर्दैवाने या तरुणांना समजत नाही. आलोशाने निवडलेला पंथ त्याच्या विरुद्ध दिशेने जाणारा होता, पण त्वरित ध्येयप्राप्तीची तितकीच तीव्र आस धरून त्याने तो निवडला. अंतःकरणापासून चिंतन करू लागताच त्याची ईश्वराच्या आणि अमरत्वाच्या अस्तित्वाविषयी खात्री पटली आणि चटकन तो अंतःप्रेरणेने स्वतःशी म्हणाला, मला अमरत्वासाठी जगायचं आहे आणि त्या बाबतीत मी कसलीही तडजोड पत्करणार नाही. याच रीतीने जर ईश्वर आणि अमरत्व नाही अशी त्याची खात्री पटली असती तर तो नास्तिक आणि समाजवादी झाला असता. कारण समाजवाद म्हणजे केवळ मजुरांचा प्रश्न नाही, मूलतः तो नास्तिकत्वाचा प्रश्न आहे. आज नास्तिकवादाने जे रूप घेतले आहे त्याचा तो प्रश्न आहे. पृथ्वीवरून स्वर्गाकडे आरोहण करण्याकरता नव्हे तर पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याकरता ईश्वराच्या अधिष्ठानाखेरीज बांधलेल्या बॅबेलच्या मनोऱ्याचा तो प्रश्न आहे. पूर्वीसारखेच जीवन व्यतीत करणे हे आलोशाला अवघड आणि अशक्यप्रायच झाले असते.
जर तुला पूर्ण बनण्याची इच्छा असेल तर तुझ्यापाशी जे आहे ते सारं गरिबांना देऊन टाक आणि माझ्या मागोमाग ये, असा धर्माचा आदेश आहे. आल्यूशा मनाशी म्हणाला, सर्वस्व समर्पण करण्याऐवजी 2 रुबल देणं, त्यांच्या मागं जाण्याऐवजी फक्त चर्चमधल्या सामुदायिक प्रार्थनेला जाणं, एवढ्यानं माझं समाधान होणं शक्य नाही. बालपणाच्या ज्या स्मृती त्याच्या मनात होत्या त्यात कदाचित आमचा हा मठ असेल. त्याची आई कदाचित त्याला तिथल्या सामुदायिक प्रार्थनेला घेऊन जात असेल. कदाचित ते तिरपे येणारे सूर्यकिरण आणि त्याच्या गरीब बिचाऱ्या डोकेफिरू आईने जिच्यापुढे त्याला धरले होते त्या मूर्तीचा अजूनही त्याच्या मनावर ठसा राहिला असेल. या गोष्टीचा सतत खोलवर विचार केल्यानंतर आपण सर्वस्वाचा त्याग करू शकतो की फक्त 2 रुबलच देऊ शकतो हे पाहण्याकरिता तो आमच्या इथे आला असावा. आणि मग इथल्या मठात त्याची या ज्येष्ठ धर्मगुरूशी गाठ पडली. रशियातील मठात हे ज्येष्ठ धर्मगुरूचे प्रकरण काय आहे हे स्पष्ट करण्याकरता मला थोडे विषयांतर करणे भाग आहे. अर्थात हे समजावून सांगण्याची माझी फारशी पात्रता नाही याचा मला खेद वाटतो. तथापि याबद्दलची वरवरची माहिती थोडक्या शब्दात देण्याचा मी प्रयत्न करतो. या विषयावरील अधिकारी मंडळी असे ठामपणे सांगतात की ज्येष्ठ धर्मगुरू ही संस्था आमच्याकडील मठात अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 100-1 वर्षात सुरू झाली असावी. पण पूर्वेकडच्या पुराणमतवादी देशात विशेषतः सिनाई आणि ॲथाज येथे ही संस्था सुमारे 1000 वर्षांइतकी जुनी आहे. रशियात सुद्धा ती प्राचीन काळी अस्तित्वात होती असे सांगण्यात येते. पण तारतारांचे हल्ले, यादवी युद्ध, कॉन्स्टँटिनोपलचा पडाव आणि पूर्वेकडील देशांशी असलेल्या संबंधात आलेला व्यत्यय अशा अनेक आपत्तींमुळे कालांतराने ही संस्था लुप्त झाली. तिचे पुनरुज्जीवन आमच्याकडे गेल्या शतकाच्या शेवटच्या काळात ज्यांना महान यती म्हटले जाते त्यांच्यापैकी एक पायसी वेलिस्कोस्की यांनी व त्यांच्या शिष्यांनी केले. पण आज ती संस्था फक्त काही थोड्या मठातच राहिली आहे आणि काही वेळा रशियात एक नवीन खूळ म्हणून तिचा जवळजवळ छळच करण्यात आलेला आहे. तिची भरभराट केवळ कोझेस्की ओप्तिना या प्रसिद्ध मठात झाली. आमच्या गावच्या मठात ती केव्हा व कशी सुरू करण्यात आली हे मला सांगता येणार नाही. आतापर्यंत तिथे 3 ज्येष्ठ धर्मगुरू होऊन गेले आणि झसिमोव हे त्यांच्यापैकी शेवटचे धर्मगुरू होते. आजार व अशक्तपणा यांनी ते जवळजवळ मृत्यूशय्येवर होते आणि त्यांची जागा घेईल असे मठात कोणी नव्हते. आमच्या मठाच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा होता, कारण आतापर्यंत त्याला प्रतिष्ठा मिळावी अशी कोणतीच गोष्ट तिथे नव्हती. संतांचे अवशेष नव्हते की चमत्कार करणाऱ्या मूर्ती नव्हत्या, गौरवशाली परंपरा नव्हत्या की ऐतिहासिक पराक्रमांची गौरवगाथा नव्हती. हा मठ साऱ्या रशियात केवळ इथल्या धर्मगुरूंमुळे प्रसिद्धी पावला होता. त्यांचे दर्शन घ्यायला व त्यांची प्रवचने ऐकायला देशाच्या सर्व भागांतून हजारो मैलांवरून येणाऱ्या यात्रेकरूंची येथे दाटी होई. अशा या धर्मगुरूंचे स्वरूप काय होते? तुमची इच्छाशक्ती व तुमचा आत्मा स्वतःचा इच्छाशक्तीत्व आत्म्यात सामावून घेतो तो धर्मगुरू. एखाद्याने गुरु करणे म्हणजे स्वतःच्या इच्छा अपेक्षा गुरुच्या ठायी विलीन करून पूर्ण विरक्ती स्वीकारणे. हे अंतेवासीपण, आत्मसमर्पणाचा हा भयंकर पंथ, आत्मविजयाच्या आज्ञांकित जीवन घालवल्यानंतर संपूर्ण मुक्ती म्हणजे अहमपासून मुक्ती मिळवण्याकरता स्वतःवर स्वामित्व मिळवण्याच्या आशेने स्वेच्छेने स्वीकारला जातो. आत्म्यात आत्म्यांचे सत्यदर्शन न घेता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे जिने आपल्या वाट्याला येऊ नये ही आशा त्यामागे असते. गुरूंची ही संस्था एखाद्या सिद्धांतावर अधिष्ठित नसून पूर्वेकडे हजारो वर्षांच्या आचाराने ती प्रस्थापित झालेली होती. या गुरुविषयीच्या कर्तव्यात आमच्या रशियन मठात चालत असलेले सामान्य आज्ञापालन अभिप्रेत नाही. या कर्तव्यात ज्यांनी गुरुला स्वतःला अर्पण केले आहे त्या सर्वांनी गुरुच्या आणि आपल्यामधला अविच्छिन्न बंध स्मरून गुरुपुढे आत्मनिवेदन करावयाचे असते. उदाहरणार्थ अशी गोष्ट सांगतात की ख्रिश्चन धर्माच्या प्रारंभीच्या काळात असाच एक अंतेवासी त्याच्या गुरूने आज्ञा केलेले कार्य पुरे न करता सिरियाला आपला मठ सोडून इजिप्तमध्ये गेला. तिथे बरीच महत्कार्ये केल्यानंतर धर्माकरिता छळ सोसण्याची व हौतात्म्य पत्करण्याची पात्रता शेवटी त्याच्यात निर्माण झाली असे दिसून आले. त्याला एक धर्मात्मा समजून चर्च संस्था जेव्हा त्याला पुरायला निघाली तेव्हा धर्मदीक्षित नसलेल्या साऱ्या सत्वांनो निघून जा या डिकनच्या आवाहनाबरोबर एकाएकी त्या हुतात्म्याचे शव असलेली पेटी त्या जागेतून हलली व चर्चपासून दूर अंतरावर जाऊन पडली. आणि हे असे 3 वेळा घडले.
आणि अगदी शेवटच्या वेळी त्यांना कळून आले की या धर्मशील पुरुषाने आपली गुरु आज्ञापालनाची प्रतिज्ञा मोडलेली होती व आपल्या गुरुला सोडले होते आणि म्हणून त्याने मोठमोठी कृत्ये केली असूनसुद्धा गुरुकडून सोडवणूक न झाल्यामुळे त्याला माफी मिळू शकली नव्हती. ती मिळाल्यानंतरच त्याचा अंत्यविधी पार पडू शकला असता. ही अर्थात पूर्वीची दंतकथा आहे, पण अलीकडचे हे उदाहरण पहा. एका संन्यासाला त्याच्या ज्येष्ठ धर्मगुरूकडून ॲथॉस हे ठिकाण तात्काळ सोडून जाण्याचा आदेश झाला. ते ठिकाण त्या संन्यासाला एक पवित्र क्षेत्र आणि आश्रयाचे स्थान म्हणून प्रिय होते. पण गुरुने त्याला प्रथम जेरुसलमला जाऊन तिथल्या पवित्र क्षेत्रांना वंदन कर आणि मग तिथून उत्तरेकडे सायबेरियाला जा, तिथं तुझं स्थान आहे, इथं नाही, अशी आज्ञा केली. त्या संन्यासाला अति दुःख होऊन तो कॉन्स्टँटिनोपॉलच्या धर्मप्रमुखाला जाऊन भेटला आणि आपल्याला आज्ञापालनाच्या व्रतातून मुक्त करा अशी त्याने विनवणी केली. पण धर्मगुरूने त्याला सांगितले, मीच काय, पण जगातील कोणतीही शक्ती तुला मुक्त करायला असमर्थ आहे. ज्या गुरूंनी हे कर्तव्य तुझ्यावर सोपवलं तेच एकटे तुला मुक्त करू शकतील. अशा रीतीने काही विशिष्ट बाबतीत अमर्याद व न समजण्यासारखे अधिकार या गुरूंना प्राप्त झालेले होते. याच कारणामुळे आमच्या देशातल्या बऱ्याच मठात गुरु संस्थेला पहिल्यापासून विरोध झाला नव्हे, त्यांचा जवळजवळ छळही झाला. मधल्या काळात या गुरूंना समाजात फार मोठा मान मिळू लागला. उदाहरणार्थ अडाणी लोकांच्या तसेच प्रतिष्ठित माणसांचे थवेच्या थवे आमच्या इथल्या मठातल्या धर्मगुरूंकडे आपल्या अडचणी, आपली पापे आणि आपली दुःखे कबूल करण्याकरता आणि सल्ला उपदेश घेण्याकरता येऊ लागले. हे पाहून गुरूंचे विरोधक म्हणू लागले की कबुलीच्या या पवित्र विधीची मनाला येईल तशी पोरकट रीतीने विटंबना होत आहे. वास्तविक संन्याशाने किंवा सामान्य माणसाने आपले अंतःकरण गुरुपुढे नित्य उघडे करणे याला पवित्र धार्मिक विधीचे स्वरूप मुळीच नव्हते. पण अखेरीस धर्मगुरूंची ही संस्था कायम ठेवण्यात आली व रशियाच्या मठात ती आता प्रस्थापित झाल्यासारखी आहे. इंद्रिय वशतेपासून मुक्तिप्रत आणि नैतिक पूर्णत्वाप्रत माणसाचे पुनरुत्थान करण्याकरता अस्तित्वात आलेले हे साधन हजारेक वर्षांच्या कसोटीला उतरले हे खरे, पण ते कदाचित दुधारी शस्त्रासारखे होण्याचा संभव आहे. त्यामुळे काहीजण लीनतेकडे आणि संपूर्ण आत्मसंयमाप्रत न पोहोचता पराकाष्ठेच्या असुरी गर्विष्ठपणाकडे म्हणजे स्वातंत्र्याकडे नव्हे तर बंधनाकडे जातील अशी शक्यता आहे. ज्येष्ठ महंत झसिमफ हे 65 वर्षांचे होते. त्यांचा जन्म जमीनदार घराण्यात झालेला होता. अगदी तरुण वयात ते सैन्यात गेले होते. कॉकेशसमध्ये एक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. आलोष्याच्या मनावर त्यांच्या काही विशिष्ट आत्मिक गुणांचा प्रभाव पडला होता यात शंका नाही. आलोष्या महंतांच्या खोलीतच राहत असे. त्यांना त्याचा लळा लागला होता व ते त्याला आपली सेवा करू देत. आलोष्यावर कसलेच निर्बंध नव्हते. तो हवे तिकडे जाऊ शकत असे व दिवसच्या दिवस गैरहजर राहू शकत असे. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो जरी मठाचा वेश परिधान करीत असे तरी तो स्वेच्छेने इतरांपासून आपण वेगळे दिसावे म्हणून नव्हे. त्याला तो आवडत असे यात शंका नाही. बहुधा त्याची तारुण्यभरातील कल्पनाशक्ती आपल्या ज्येष्ठ धर्मगुरूचा प्रभाव आणि कीर्ती यांनी खूप प्रभावित झाली असावी. धर्मगुरू झसिमफांकडे इतके असंख्य लोक आपल्या पापांची कबुली देण्याकरता व त्यांच्या तोंडून उपदेशाचे व रोगमुक्तीचे शब्द आपल्याला मिळावेत ही विनवणी करण्याकरता गेली कित्येक वर्ष येऊन गेले होते की त्यामुळे त्यांना अत्यंत सूक्ष्म अशी अंतःप्रेरणा लाभली होती आणि ते नवीन येणाऱ्यांच्या अनोळखी चेहऱ्यावरून त्या माणसाला काय हवे आणि त्याच्या मनावर कोणत्या दुःखाचे दडपण आहे हे सांगू शकत असत. भेटीला येणाऱ्यांनी एक शब्दही उच्चारण्यापूर्वी ते त्या गुह्य गोष्टी ओळखून कित्येक वेळा त्या माणसांना थक्क करून सोडित आणि पुष्कळ वेळा ती भेदरूनही जात. पुष्कळजण जवळजवळ सर्वच महंतांच्याकडे पहिल्या प्रथम आत जात ते अस्वस्थ व घाबरलेल्या मनानं जात, पण बाहेर येताना त्यांचे चेहरे विशेष आनंदाने प्रफुल्लित झालेले असत असे आलोष्याला दिसत होते. त्याला विशेष आश्चर्य वाटले होते ते या गोष्टींचे की गुरु झसिमफ मुळीच कडक स्वभावाचे नव्हते, उलट ते सर्वदा आनंदी असत. हे आलोष्याला विशेष करून जाणवले. जे विशेष पापी असतील त्यांच्याकडे ते विशेष आकर्षित होत असे मठवासी सांगत आणि जितका अधिक पापी तितके त्याचे प्रेम त्याला अधिक मिळे. ते जिवंत असेपर्यंत संन्यासी वर्गात काही जण त्यांचा द्वेष आणि मत्सर करणारेही होते खरे, पण त्यांची संख्या थोडी होती आणि ती मंडळी बोलत नसत.
त्यांच्यापैकी काही जणांची मठात फार मोठी प्रतिष्ठा होती. उदाहरणार्थ तिथल्या वृद्ध संन्यासात एक जण कडक उपवास व मौन व्रत पाळण्याबद्दल प्रसिद्ध होते. परंतु बहुसंख्य संन्यासी गुरु जसीमफांना अनुकूल असे होते आणि त्यांच्यातल्या बऱ्याच जणांचे त्यांच्यावर उत्कट आणि निष्कपट प्रेम होते. काहींची तर त्यांच्यावर अगदी अंधभक्ती होती. जसीमफ संत महात्मा आहेत याविषयी शंका घेण्याला बिलकुल जागा नाही, असे ते फार मोठ्याने नाही तर उघड उघड बोलत. त्यांचा अंत आता जवळ आला आहे हे पाहून आता काही चमत्कार होणार आणि त्यांच्या अवशेषांपासून मठाला लवकरच मोठी कीर्ती लाभणार असे भाकीत ते करीत होते. ती शवपेटी चर्चपासून दूर जाऊन पडली या गोष्टीवर आल्योशाचा जेवढा निस्संदेह विश्वास होता तेवढाच महंतांच्या चमत्कार करण्याच्या सामर्थ्यावर होता. जे अनेक जण आपली आजारी मुले किंवा आप्तजन घेऊन येत आणि महंतांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्याकरता प्रभूची प्रार्थना करण्याची विनवणी करीत, ते थोड्याच दिवसात वेळात कोणी दुसऱ्या दिवशी परतायला निघत आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी महंतांच्या चरणांवर पडून आपल्या आजारी माणसाला बरे केल्याबद्दल उपकार मानित हे तो पाहत होता. त्यांचा आजार खरोखर महंतांच्यामुळे पूर्ण बरा होई की नैसर्गिक क्रमाने ते सुधारत हा प्रश्न आलोशाच्या मनात कधीच आला नाही, कारण त्याची आपल्या गुरूंच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा होती. त्यांची कीर्ती व गौरव हा जणू आपलाच विजय आहे असे त्याला वाटत होते. महंतांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्याच्या हेतूने रशियाच्या सर्व भागातून आश्रमाच्या दरवाजाशी गर्दीने जमलेल्या आणि त्यांच्याकडे येण्याकडे डोळे लावून बसलेल्या गोरगरीब यात्रेकरूंच्या समूहात जेव्हा महंत येत तेव्हा आलोशाचे हृदय जोराने धडधडू लागे आणि आनंदाने त्याचे सारे शरीर पुलकित होई. लोक त्यांच्यापुढे लोटांगण घालीत, रडत, त्यांच्या चरणांचे चुंबन घेत. ते ज्या भूमीवर उभे असत त्या भूमीचे चुंबन घेत व मोठमोठ्याने रडू लागत. बाया आपल्या मुलांना हातावर घेऊन त्यांच्या पुढे करीत आणि पिशाच्च बाधा झालेल्या आजाऱ्यांना त्यांच्या पुढे आणीत. महंत त्यांच्याशी बोलत, त्यांच्याकरता लहानशा प्रार्थनेचे पठण करीत, त्यांना आशीर्वाद देऊन निरोप देत. अलीकडे वरचेवर येणाऱ्या आजारांमुळे ते इतके अशक्त झाले होते की त्यांना कित्येक वेळा आपली खोली सोडून बाहेर जाणे जमत नसे. यात्रेकरू ते बाहेर येण्याची दिवसच्या दिवस वाट पाहत तेथे थांबून राहत. लोक त्यांच्यावर इतके प्रेम का करतात, त्यांच्या पायावर का पडतात, त्यांच्या केवळ दर्शनाने सुद्धा भावनाविवश होऊन का रडतात, असा प्रश्न आलोशाला कधी पडला नाही. दुःखाने, कष्टाने आणि त्याहूनही जास्त त्याच्या जन्माला आलेल्या अन्यायाने आणि त्यांच्या स्वतःच्या आणि जगाच्या पापाने पिचून गेलेल्या रशियन शेतकऱ्याच्या साध्या भोळ्या मनाला ज्याच्यापुढे लोटांगण घालावे व ज्याची पूजा करावी अशी कोणी पवित्र व्यक्ती किंवा वस्तू लाभण्याची नितांत गरज आहे, त्यांना तो मोठा दिलासा आहे हे त्याला उमगले. आमच्यात पाप, अन्याय आणि मोह भरलेला आहे, पण पृथ्वीवर कुठेतरी पवित्र आणि उच्च असे कोणीतरी आहे. त्याच्यापाशी सत्य आहे, त्याला सत्य कळलेले आहे, त्यामुळे ते या जगातून नष्ट झालेले नाही. त्यामुळे ते केव्हा तरी आमच्यापर्यंत देखील येऊन पोहोचेल आणि प्रभूने आश्वासन दिल्याप्रमाणे साऱ्या पृथ्वीवर राज्य करील. लोकांच्या मनाला असे वाटते आणि ते तसा युक्तिवादही करतात हे आलोशाला ठाऊक होते. त्यांना कळत होते, पण महंत जसीमफ हेच ते संत पुरुष आहेत व ईश्वरी सत्याचे राखणदार आहेत याविषयी त्या करुणा बाकणाऱ्या शेतकऱ्यांना व आपली मुले पुढे उचलून धरणाऱ्या आजारी बायाबापड्यांना जसा संशय नव्हता तसा आलोशालाही नव्हता. महंत हे आपल्या मृत्यूनंतर या मठाची कीर्ती दिगंत वाढवणार आहे हा विश्वास तेथील अन्य कोणाहीपेक्षा आलोशाच्या अंतःकरणात अधिक दृढ होता आणि अलीकडे तर एक प्रकारची दिव्य आनंदाची ज्योत त्याच्या हृदयात अधिकाधिक तेजाने तेवू लागली होती. आपल्या पुढे हे ज्येष्ठ धर्मगुरूच एकमेव आदर्श म्हणून उभे आहेत याची त्याला मुळीच सुद्धा खंत वाटत नव्हती. काही हरकत नाही, ते पवित्र आहेत. सर्वांचा नवजन्म कसा होईल याचे रहस्य ते आपल्या चित्तात वागवीत आहेत. शेवटी या भूतलावर ज्या शक्तीमुळे सत्याची प्रतिष्ठापना होणार आहे आणि सर्व माणसे पवित्र बनून एकमेकांवर प्रेम करणार आहेत. कोणी पुढे गरीब राहणार नाही, कोणी श्रीमंत राहणार नाही, कोणी उच्च कोणी नीच असे भेद राहणार नाहीत, तर सारीच परमेश्वराची लेकरं म्हणून राहतील आणि प्रभू ख्रिस्ताचं खरं राज्य पृथ्वीवर अवतरेल. ती शक्ती ह्यांच्या हृदयात आहे. आलोशाच्या अंतरात हे स्वप्न होते. याच वेळी त्याला आतापर्यंत ज्यांची माहिती नव्हती ते त्याचे 2 भाऊ आले व या गोष्टीचा आलोशाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला.
त्याचा सख्खा भाऊ इवान याच्यापेक्षा त्याचा सावत्र भाऊ दमित्री याच्याशी जरी तो मागाहून आला होता तरी त्याची लवकर मैत्री जमली. त्याला इवानविषयी पराकाष्ठेची आस्था वाटत होती. पण इवानचा मुक्काम शहरात 2 महिने झाला तरी व एकमेकांना वारंवार भेटत असून देखील त्यांचे संबंध अजून जिव्हाळ्याचे झाले नव्हते. आल्योशा स्वभावाने मूक होता. तो कशाची तरी अपेक्षा धरून असावा. कशाची तरी त्याला शरम वाटत असावी. पहिल्यांदा इवान आपल्याकडे बराच वेळ कुतूहलाने निरखून पाहत आहे असे जरी त्याला दिसले तरी पुढे त्याने आपल्या संबंधी विचार करण्याचे सोडून दिलेले आहे असे आल्योशाला नजरेला आले. ते पाहून आल्योशा थोडा गोंधळात पडला. आपल्या भावाचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे याचे कारण दोघांच्या वयांमधले आणि शिक्षणातले अंतर आहे असे त्याला वाटले. पण त्याचबरोबर इवानमध्ये आपल्याविषयी कुतूहल आणि सहानुभूती नाही याचे कारण कदाचित अगदीच वेगळे असावे अशीही शंका त्याला आली. इवानचे मन कशात तरी गुंतले आहे. ते जे काही आहे ते अंतर्गत व महत्त्वाचे असे आहे. तो कोणत्या तरी अप्राप्य अशा ध्येयाच्या मागे धावतो आहे आणि म्हणून आपल्याविषयीचा विचार त्याच्या मनात नसावा अशी त्याने कल्पना केली. या विद्वान नास्तिकाच्या मनात आपल्याविषयी एक मूर्ख उमेदवार मठवासी अशी तिरस्काराची भावना तर नसेल अशीही शंका त्याला आली. आपला भाऊ नास्तिक आहे हे आल्योशाला नक्की माहीत होते. आपल्याबद्दल त्याला असा तिरस्कार वाटत असला तर त्यामुळे दुखावले जाण्याचे आल्योशाला काहीच कारण नव्हते. तरी एक अस्वस्थ गोंधळाच्या मनस्थितीत, तिचे कारण त्यालाच कळत नव्हते, अशा मनस्थितीत तो आपला भाऊ आपल्या अधिक निकट येईल अशी आशा धरून होता. दमित्री हा इवानबद्दल फार मोठ्या आदराने आणि विशेष आस्थेवाईकपणे बोलत असे. त्याच्याकडूनच आल्योशाला त्या 2 वडील भावात अलीकडे ज्या महत्त्वाच्या कारणामुळे इतका निकटचा आणि विशेष स्वरूपाचा संबंध निर्माण झाला होता त्या संबंधी सर्व तपशील कळाला होता. दमित्री ज्या उत्साहाने इवानबद्दल बोलत असे त्याचे आल्योशाला नवल वाटत होते. कारण इवानच्या तुलनेने दमित्री हा जवळजवळ म्हटला पाहिजे. या 2 भावांच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्वात इतका फरक होता, इतकी परस्पर भिन्न 2 माणसे क्वचितच कुठे आढळली असती. यात सुमारास अत्यंत विसंवादी कुटुंबातल्या माणसांची बैठक किंवा संमेलन म्हणा, आल्योशावर ज्या ज्येष्ठ धर्मगुरूंचा इतका विलक्षण प्रभाव होता त्यांच्या खोलीत झाले. या संमेलनाकरता निमित्त काढले ते खोटे होते. याचवेळी दमित्री व त्याचा बाप यांच्यातला बेबनाव पराकोटीला पोहोचला होता आणि त्यांचे संबंध कमालीचे दुरावले होते. धर्मगुरू जसिमफच्या खोलीत आपण सर्वांनी जमावे अशी सूचना पाहिल्याने बहुधा गमतीने फ्योदोर पावलोविच ने केली होती. त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष मध्यस्थी करण्याची विनंती न करताच त्यांच्या उपस्थितीने निर्माण होणाऱ्या समोपचाराच्या प्रभावाखाली आपण अधिक सभ्यपणे समेट करू असा संभव त्याला वाटला असावा. दमित्रीने महंतांना कधीच पाहिले नसल्यामुळे त्याला साहजिकच वाटले की आपला बाप आपल्यावर दडपण आणू पाहत आहे. पण अलीकडे पुष्कळ वेळा बापावर संतापण्याचे प्रसंग त्याच्याकडून घडल्यामुळे त्याला मनातून अपराधी वाटत होते. म्हणून त्याने हे आव्हान मान्य केले. इवानप्रमाणे तो बापाच्या घरी राहत नव्हता. शहराच्या दुसऱ्या टोकाला स्वतंत्रपणे राहत होता हे लक्षात घेतले पाहिजे. योगायोग असा की या सुमारास प्योत्र अलेक्झांद्रोविच म्युझोव याचा या भागातच मुक्काम होता. त्याने ही कल्पना ताबडतोब उचलली. 40-50च्या काळातला हा उदारमतवादी विचार स्वातंत्र्याचा भोक्ता आणि नास्तिक मताचा होता. चला, आपला कंटाळा तरी निदान घालवता येईल, या किंवा काही काळ थोडी गंमत होईल या भावनेने तो प्रभावित झाला असावा. तो मठ आणि तिथले ते पुण्यपुरुष पाहावेत असे एकदम त्याच्या मनाने घेतले. मठावर त्याने लावलेला दावा अजून रेंगाळत चालला होता. त्या बाबतीत आपसात समजुतीने मिटवण्याकरता म्हणून मठाच्या वरिष्ठांना भेटण्याचे हे निमित्त बरे आहे असे त्याला वाटले. उगीच चौकसपणाने येणाऱ्या माणसापेक्षा अशा स्तुत्य हेतूने येणाऱ्यांचे तिथे अधिक मानाने व अगत्याने स्वागत होईल असा संभव त्याला वाटला. महंताच्या वर मठातल्या मंडळीकडूनच दडपण आणण्यात आले. ते तर अलीकडे फारसे आपल्या खोलीच्या बाहेर पडत नसत. नेहमी भेटायला येणाऱ्यांना सुद्धा आजारामुळे नकार देणे त्यांना भाग पडत असे. पण शेवटी त्यांनी या मंडळींना भेटण्याचे मान्य केले आणि भेटीचा दिवस ठरला. त्यांचा न्यायनिवाडा करण्याचा मला काय अधिकार, हसून ते आल्योशाला एवढंच म्हणाले. आणि ही भेट ठरले असल्याचे जेव्हा आल्योशाने ऐकले तेव्हा तो बराच अस्वस्थ झाला. त्या सर्व हुज्जतखोर अन भांडकुदळ मंडळीत एक दमित्रीच एकटा या बैठकीचे महत्त्व खरोखर मनापासून मानील असा होता. बाकीचे सारे येणार ते काहीतरी क्षुद्र हेतू मनात धरून.
कदाचित त्यांच्याकडून महंताचा अपमान होण्याचा सुद्धा संभव. आलोशाला त्याची चांगलीच कल्पना होती. इवान आणि म्युझोव हे कुतूहलाने येणार. हे त्यांचे कुतूहल अत्यंत स्थूल स्वरूपाचे असणार, तर आपले वडील येणार ते काहीतरी विदूषकी चाळे करण्याचा बेत मनात धरून. आलोशा जरी काही बोलत नसला तरी त्याने आपल्या बापाचा स्वभाव पूर्णपणे जाणला होता. हा मुलगा सर्वजण समजत तितका साधाभोळा मुळीच नव्हता, हे मी पुन्हा सांगू इच्छितो. मोठ्या जड अंतकरणाने तो ठरलेल्या दिवसाची वाट पाहत राहिला. हे घरचे भांडण कसे संपेल याच विचाराचे चिंतन नेहमी त्याच्या मनात चाले, यात शंका नाही. पण त्याला मुख्य चिंता होती ती महंतासंबंधीची. त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा तर येणार नाही ना, या विचारानं त्याच्या जीवाचा थरकाप होत होता. आणि त्यांचा कोणी अपमान करतील, विशेषतः म्युझोवचे सुसंस्कृत सौजन्ययुक्त वाटणारे औपरोधिक बोलणे व महापंडित इवानचे उद्दाम अर्धवट उद्गार, याची त्याला भीती वाटत होती. महंतांना त्यांच्याविषयीच्या काही थोडी कल्पना देऊन आगाऊ सूचना देण्याचे धारिष्ट करावे असेही एक वेळ त्याच्या मनात येऊन गेले. पण मागाहून विचार करून तो काहीच बोलला नाही. फक्त आदल्या दिवशी एका मित्राकरवी त्याने आपला भाऊ दमित्रियाला निरोप पाठवला की माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू दिलेले वचन पाळशील अशी माझी अपेक्षा आहे. दमित्रीला आश्चर्य वाटले, कारण आपण काय वचन दिले ते त्याला आठवेना. परंतु त्याने पत्र लिहून दिले की कोणी कितीही नीचपणा केला तरी चिडून न जाण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. मला महंतांबद्दल किंवा माझा भाऊ इवान यांच्याबद्दल खूप आदर वाटतो. तथापि ही एकत्र बैठक म्हणजे मला पकडण्याचा सापळा तरी असावा किंवा तो न शोभणारा हास्यास्पद नाटकीपणा तरी होईल अशी मला खात्री वाटते. पत्राच्या शेवटी त्याने लिहिले, असं असलं तरी ज्या साधू पुरुषाबद्दल तुला इतकी पूज्य भावना आहे त्याचा अनादर माझ्याकडून होऊ देण्यापेक्षा माझ्या जिभेचे दातांनी तुकडे करीन. या पत्राने आलोशाचे फारसे समाधान झाले नाही. पहिला भाग इथे संपलेला आहे.